जगात आई आणि मुलाच्या नात्यानंतर कुठलं नातं पवित्र मानलं गेलं असेल तर ते भाऊ आणि बहिणीचं नातं आहे। आज त्याच भाऊ आणि बहिणीच्या नात्यांवर आधारित चित्रपट फर्स्ट क्लास दाभाडे याचा टीजर आलेला आहे। तर त्याच टीजरबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत, तर कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा। नमस्कार, माझं नाव रवींद्र आणि आपण पाहतायत आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। तर टीजरची सुरुवात होती अमय वाघच्या व्हॉइस ओव्हरने। त्या व्हॉइस ओव्हरद्वारे तो त्याच्या घराबद्दल, त्या घरातल्या माणसांबद्दल आणि स्वतः तिघा भावांबद्दल इंट्रोडक्शन देत असतो। त्यामध्ये तो त्याच्या ताईबद्दल सांगतो, त्याच्या मोठ्या भावाबद्दल सांगतो आणि शेवटी तो स्वतःबद्दल सांगतो। आता टीजर बघताना आपल्याला ज्या गोष्टी समजतात की तिथे त्या घरात लग्नाचं वातावरण आहे। टीजर बघितल्यानंतर कळते की त्या घरात आहे अमय वाघचंच लग्न आणि त्याच्याच लग्नाची ती तयारी दिसते। टीजर चालू होतो तेव्हा त्याचा जो टोन असतो तो टोनच शेवटपर्यंत राहतो। एकदम हलक्या फुलक्या प्रकारात हा टीजर आपल्यासमोर आणण्यात आला आहे आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे दाखवली। गावाचं जे वातावरण दाखवले ते मला फार आवडले आणि जे काही घर त्यांनी दाखवले ते घर, जे जुनं घर म्हणतात ना, ते जुनं वाडा दाखवलं आहे त्यांनी, तो वाडा मला फार आवडला। हे प्रत्येक गोष्ट चांगलीच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यानंतर सगळं काही दाखवलं, पण ते खड्ड्यात जागं जे होतं ना ते एपिक होतं। तो एक डायलॉग जो आहे ना किंवा तो एक मोमेंट आहे ना, तो पूर्ण त्या टीजरचा हायलाईट होता। कारण कसं असतं ना की जोपर्यंत भाऊ बहीण हे भांडताना दाखवत नाही ना तर तो फील मनातून येत नाही आणि तो फील मला त्या एका वाक्यामुळे तो फील आला मला। त्याच्यासोबतच मला एक दोन गोष्टी आपल्यासोबत शेअर करायच्या की मला टीजर बघताना दोन नावं फार प्रकर्षाने जाणवली किंवा दिसून आली। एक होतं आनंद एल राय आणि दुसरं होतं भूषण कुमार, जे टी सिरीजचे मालक आहेत, ठीक आहे। ह्या दोघांचे नाव होते। आता हे दोघं नावं खूप जणांसाठी आकर्षण असणार आहेत, कारण या दोन मोठ्या नावांनी या चित्रपटामध्ये पैसा गुंतवलेला आहे आणि या चित्रपटाची स्टोरी त्यानुसार असणार आहे किंवा तेवढी ताकदवर असणार आहे। त्यामुळेच या दोघांनी या चित्रपटामध्ये पैसा गुंतवलेला आहे। ही खरंच एक चांगली गोष्ट आहे आणि माझ्या मनानुसार ना असंच मराठी चित्रपटासाठी मोठमोठ्या प्रोड्युसर्स लोकांनी सुरुवात करायला, म्हणजे एक थोडं ना थोडं नाव देऊन त्यांना पुश करण्याची फार गरज आहे। कारण आपल्या मराठी चित्रपटाची जी सध्याची परिस्थिती पाहताना ही खरंच आता एक रिक्वेस्ट करण्याची वेळ आलेली आहे की कुणीतरी येऊन त्यांना सपोर्ट करा। त्यांना सपोर्टची खरंच गरज आहे। ज्या क्वालिटीचे चित्रपट आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये एक्सपेक्ट करतो तेवढे दिसत नाही किंवा तेवढे येत नाही। आता त्याच प्रकारचा हा चित्रपट जर आपल्यासमोर येतो आहे तर या गोष्टीला प्रोड्युसर लोकांनी सपोर्ट केला। आता एक आपली जबाबदारी आहे की हा चित्रपट आल्यानंतर याला भरघोस यश देणं। आता थोडा एक माझ्या मनातला विषय बोलतो की जे चित्रपटांमध्ये एलिटिझम जे चालू आहे की आपण आपल्या गावाखेड्यातल्या गोष्टी विसरून हे एलिट लोकांच्या ज्या नादाला लागलो आहे ना, त्यामुळे कदाचित आपल्या इंडस्ट्रीचा बिझनेस हा फार कमी झाला आहे, जी की खूप चिंताजनक गोष्ट आहे। जेव्हा तुम्ही या चित्रपटात दाखवलेला जो बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडला धरूनच जर तुम्ही चित्रपट बनवाल ना तर नक्की तुमचे चित्रपट खूप पैसा कमवतील, यात काही वाद नाही। कारण आपल्या मातीचं आणि आपल्या लोकांमधलं जे कॅरेक्टर उभं करतात ना हे लोक, हे गाव खेड्यात जे दाखवतात ते खरं आपलं करून जातात। त्यामुळे बरेचसे चित्रपट बघा तुम्ही, आता काही उदाहरणं सांगायचे झाले तर कांतारा घ्या, सैराट घ्या, लापता लेडीज घ्या, हे जे चित्रपट आहेत ना हे खूप कोट्यांनी पैसे कमवलेले चित्रपट आहेत। त्याचं कारणच हे की ते मातीला धरलेले कॅरेक्टर्स उभे करतात आणि त्याच्यामध्ये जीव ओतण्याचं काम करतात। हेच मला या टीजरमध्ये त्याच्यासोबत चित्रपटामध्ये दिसणार आहे असं वाटतंय। आता चित्रपटात अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग हे मेन कॅरेक्टर्समध्ये दिसत आहेत। त्या व्यतिरिक्त सपोर्टिंग कॅरेक्टर्समध्ये मला दिसत आहेत त्या म्हणजे निवेदिता सराफ आणि दुसरं म्हणजे उषा नाडकर। ह्या चांगल्या दिग्गज लोकांसोबत हे चित्रपट बनवत आहेत ना, हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि कंटेंट बेस्ड चित्रपट आपल्या मराठीचा पाया आहे। तो पाया आपण ज्या प्रकारे भक्कम करत जाऊ ना तेवढंच यश आपल्या पदरी पडणार आहे। आता चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल काय बोलणार, यांचं नावच पुरेसं आहे त्यांची ओळख करून द्यायला, ते म्हणजे हेमंत ढोमे। हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक चांगले कलाकार आणि एक सोबतच चांगले दिग्दर्शक सुद्धा आहेत, ज्यामुळे या चित्रपटाकडून माझ्या अपेक्षा तर खरंच उंचावलेल्या आहेत। तर मित्रांनो, हा होता माझा फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या टीजरचा रिव्ह्यू। तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता। जर बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जर माता राणीचा श्राप लागला तर मी जबाबदार नाही त्या गोष्टीसाठी। आणि दुसरी गोष्ट, नापाससुद्धा होतं बरं का, आणि मी खरंच सांगतो याचे खूप उदाहरणं माझ्यासमोरच आलेले आहेत। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।